नमस्कार. भक्तिप्रिया या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. सत्यनारायणाची पूजा ही दर महिन्याच्या पौर्णिमेला तसेच संक्रांतीला केलेली फलदायी असते. पण वेळेच्या अभावी आपल्याला दर महिन्याच्या पौर्णिमेला करणे शक्य होत नसेल तर इतर चांगल्या दिवशी करावी. श्री सत्यनारायण पूजा कमी वेळात कशी करता येईल ते मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. श्री सत्यनारायण पूजा करण्यासाठी हळद, कुंकू, गुलाल, अष्टगंध, रांगोळी, उदबत्ती, कापूर, 15 विड्याची पाने, 1 नारळ, 5 बदाम, 5 हळकुंड, 5 सुक्या खोबऱ्याचे छोटे तुकडे, 5 सुपाऱ्या, नाणी, 1 रुपयाची, 6 केळी, 1 तुळशीच्या पानांची जुडी, 2 हार, फुले, तांदूळ किंवा गहू, काळेपेटी, सत्यनारायण कथेचे पुस्तक, तसेच पाट, 1 तांब्या, 2 ताम्हण, पळी, पंचपात्र, घंटा, बाळकृष्ण, श्री सत्यनारायण फोटो नसेल तर श्री दत्तात्रय फोटो, निरंजन, तुपाची फुलवातीची, कापसाची वस्त्रे, समई, तेलाची वात असलेली, काळेपेटी, पूजेसाठी तबक, गुळ खोबरे, प्रसादाचा शिरा, पंचामृत, महाप्रसाद जे बनवलेले असेल तो, या सामानाची तयारी करावी. श्री सत्यनारायण पूजेचा प्रसाद हा साजूक तूप, रवा, साखर, दूध प्रत्येकी 1.25 या मापाने प्रमाण घ्यावे. म्हणजे 1.25 वाटी, भांडे, 1.25 शेर वगैरे. प्रसाद झाल्यावर 1.25 केळे बारीक चिरून घालावे. प्रसाद देताना प्रसादाची मूठ पाडून द्रोणात प्रसाद द्यावा. पूजेसाठी पंचामृत हे दूध, मध, दही, तूप, साखर सर्व समप्रमाणात घ्यावे. श्री सत्यनारायण पूजा केव्हा करावी तर आपले मन जेव्हा प्रसन्न असेल किंवा जो दिवस चांगला असेल त्या दिवशी पूजा केली तरी चालते. पण पौर्णिमा व संक्रांत या दिवशी पूजा करावी. हे दिवस पूजेसाठी विशिष्ट आहेत. सकाळी पहाटे उठून करावी. हा काळ पूजेसाठी छान आहे. संध्याकाळी पूजा करायची वेळसुद्धा छान आहे. पण मग पूजा होईपर्यंत उपवास करावा. पूजेची मांडणी ही सकाळी लवकर उठून आपले घर झाडून पुसून घ्यावे. अंघोळ करून घरासमोर छान रांगोळी काढावी. ज्या ठिकाणी पूजा करायची आहे त्या ठिकाणी चौरंग असेल तर ठेवावा, नाहीतर पाट ठेवावा. बाजूने रांगोळी काढावी व रांगोळीवर हळद कुंकू वाहावे. चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी एक भांडेभर तांदूळ किंवा गहू ठेवावेत. त्यावर कलश ठेवावा. कलशामध्ये थोडे पाणी, नाणे, अक्षता म्हणजे तांदूळ, फूल, दुर्वा, गंध घालावे. 5 विड्याची पाने कलशावर ठेवून नारळ ठेवावा. कलशाला व नारळ यांना हळद कुंकू लावून हार घालावा. श्री सत्यनारायण यांच्या फोटोला हार घालावा. चौरंगाच्या उजव्या बाजूस मूठभर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी गणपती म्हणून ठेवावी किंवा गणपतीची मूर्ती ठेवावी. पूजेसाठी बाळकृष्ण घ्यावा व कलशाच्या समोर ठेवावा. कलशाच्या समोर विड्याची पाने 2-2 अशा प्रकारे 5 भाग ठेवावे. त्यावर खारीक, सुपारी, हळकुंड, बदाम, नाणे, केळे ठेवावे. कलशाच्या बाजूला तेलाची वात घालून समई लावून ठेवावी. एका प्लेटमध्ये किंवा तबकामध्ये हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, फुले, तुळस, थोडे वाटीत दूध, दुर्वा, पंचपात्रात पाणी व पळी ठेवावी. निरांजनामध्ये तुपाची वात घालून ठेवावी. तुळशीची पाने धुवून 108 पाने काढून ठेवावी. या तुळशीच्या पानांनी 108 वेळा श्री विष्णूची नावे घ्यायची. अजून एक रिकामी प्लेट घ्यावी. पूजेची मांडणी करून झाल्यावर पूजा चालू करण्या अगोदर आपल्या वरिष्ठांच्या पाया पडाव्यात. मग पूजेला सुरुवात करावी. आपले मन प्रसन्न ठेवावे. पूजेसमोर बसून नमस्कार करून गणपतीच्या प्रतिमेला व बाळकृष्णाला हळद कुंकू, दुर्वा, फुले वाहावीत. तसेच घंटीची व दिव्याची पूजा करावी. पूजा झाल्यावर 108 वेळा श्री विष्णूची नावे उच्चारून 1 तुळशीचे पान अर्पण करावे. नंतर श्री सत्यनारायणाची कहाणी वाचावी. कहाणी वाचून झाल्यावर पंचामृत व प्रसादाचा शिरा पूजेसमोर ठेवून हळद कुंकू, तुळशीचे पान, फूल वाहावे. मग घरातील सर्वांनी कहाणी ऐकण्यास बसावे. पुस्तकातील 5 अध्याय वाचावे. मग श्री सत्यनारायण यांची आरती, गणपतीची आरती म्हणावी.
श्री सत्यनारायण पूजा केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात. आरती म्हणून झाल्यावर महाप्रसाद दाखवावा. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी. श्री सत्यनारायण यांच्या प्रतिमेला हळद कुंकू फुले वाहावीत. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा व कलशातील पाणी विड्याच्या पानाने सगळ्या घरात शिंपडावे. तसेच घरातील मंडळींवर पण शिंपडावे. राहिलेले पाणी तुळशीला वाहवावे. अशा प्रकारे पूजा संपन्न करावी. काही जणांना अशा प्रकारची पूजा आक्षेपार्ह वाटेल, पण आजकाल वेळेअभावी असे करायला हरकत नाही. फक्त आपले मन शुद्ध ठेवून कोणतीही चांगली गोष्ट केलेली आपल्या देवाला मान्य असते. सत्यनारायण पूजा का करावी? जन्म देण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात. मध्ये मृत्यूपर्यंत पालनपोषण करण्याचे काम भगवान विष्णूंवर आहे आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते. म्हणूनच मेल्यानंतर मृत आत्म्याला मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकरांच्या स्थानी असते. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली हा विधी केला जातो. घरात अन्नधान्य पैसा पुरेसा न पडणे, आर्थिक अडचणीने अन्न चविष्ट न लागणे, अन्न खाऊन तृप्ती न होणे, महिनाभर पूर्ण आलेले धान्य महिनाबाद न पुरता ते लवकर संपणे, घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे, पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठायी पैसा खर्च होणे, असे प्रश्न किंवा समस्या जेव्हा उद्भवतात त्यावरील उपाय सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्या घरी करावा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.